नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या MN मॅथ मराठी मधील चला शिकूया मिशन 2024-25 मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण मिशन 2024-25 मधील येणाऱ्या पेपर मध्ये महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग ते कोणते प्रश्न आहे ते आपण बघूया। प्रश्न आहेत अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मालिकेतील गाडलेले अक्षर किंवा अंक लिहा। म्हणजे ही काय तर ही अक्षरांची एक मालिका असते आणि या मालिकेमध्ये आपल्याला जिथे डॅश दिसते म्हणजे हे काय तर रिक्त जागा, या ठिकाणी कुठला तरी एक अक्षर असते, तो अक्षर आपल्याला पर्यायामधून शोधून लिहायचा असतो। मग बघा आपण हे कशा पद्धतीने सोप्या आणि एकाच ट्रिक मध्ये कसं सोडवता येते ते बघायचं। सर्वप्रथम दिलेले संपूर्ण अक्षरे मोजून घ्यायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 किती अक्षरे आहे एकूण तर 15 अक्षरे आहे। आणि या 15 अक्षरांचे दोन गट पडू शकतात, एक म्हणजे 5चा आणि दुसरा म्हणजे 3चा। कोणता 5चा आणि 3चा। मग आपण 5चा गट पाडून घेऊया। 1 2 3 4 आणि 5 पाडला। हे असे 5चे गट पाडून घ्यायचे। पाडले का आपण 5चे गट। मग आता बघा आपल्याला सर्वप्रथम पहिल्या अक्षरावर जी दिसते याही ठिकाणी जी दिसते म्हणजे नेमका इथं कोणता अक्षर असेल तर जी हा अक्षर असेल। त्यानंतर दुसऱ्या ठिकाणावर यच आहे, याही ठिकाणी यच आहे म्हणजे या ठिकाणावर कोणता अक्षर असेल तर यच हा अक्षर असेल। तिसऱ्या ठिकाणावर इथे जी आहे, इथे जी आहे म्हणजे नेमका इथं कोणता अक्षर असेल तर जी। आणि चौथ्या क्रमांकावर आय आहे, याही ठिकाणी आय आहे म्हणजे इथं कोणता असेल तर आय। म्हणजे नेमकं याचं उत्तर कोणतं असेल तर याचा पर्याय क्रमांकामधील जी आय एच हा आपला पर्याय क्रमांकातील असणारा पर्याय असेल। जे उत्तर आपल्याला ज्या पर्याय क्रमांकामध्ये जी आय एच मिळेल तो आपला पर्याय क्रमांक असेल। समजला का विद्यार्थी मित्रांनो? सोपा आहेत, काहीही कठीण नाही। आपल्या सर्व 8वीतील NMS मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपला MN मॅथ मराठी मध्ये चला शिकूया NMS मिशन 2024-25 ही आपण सिरीज लॉन्च केलेली आहे। या सिरीज मधीलच हा एक भाग आहे। आपले अगोदरचे व्हिडिओ सुद्धा आपण त्या सिरीज मध्ये दिलेले आहे, ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघावे। त्याची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल। आता दुसरा प्रश्न बघा। दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिला डॅश आहे CA डॅश A CC डॅश BA C डॅश A। आता यांचे अक्षर मोजून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती अंक आहेत तर 13 आहेत। मग आपल्याला यांचे गट पाडताना 13 हा अंक काय आहे तर मूळ आहे। गट पाडता येईल का? 13चे तर काही अवयच पडत नाही, मग गट पडणार नाही। मग आपण एक काम करूया, आपण कितीचे गट पाडायचे तर 5चे गट पाडूया। 5चे गट पाडले तर काय होईल 3 आणि 2 5, 3 आणि 2 5। तर बघूया आपल्याला सर्वप्रथम शेवटच्या अक्षरावर ए दिसतंय, इथे ए दिसतंय, इकडे ए दिसतंय। आता बघू सुरुवातीला 2C आहे म्हणजे इथं काय असेल तर C। त्यानंतर 2C झाल्यावर काय A म्हणजे इथे काय असेल तर A असेल। इकून A च्या अगोदर कोण आहे तर B आहे आणि C च्या नंतर 2C म्हणजे C। म्हणजे आपला पर्याय कोणता असेल तर CBAC अशा पद्धतीचा आपला पर्याय असेल। समजलं का? चला पटकन तिसरं उदाहरण बघू। एका मिनिटामध्ये आपल्याला कसे सोडवता येते प्रश्न बघा। AA डॅश डॅश BC डॅश A डॅश DA डॅश डॅश ABC मोजून घेऊया। 2 2 4 2 6 2 8 10 2 12 2 14 2 16। 16चे आपल्याला अवयव पाडता येते। 16चे किती पडतात तर 16चे किती होतात 4 4। मग पाडूया 4 4चे गट। चला पटापट पाडले 4 4चे गट। मग आता इथे बघा सर्वप्रथम काय तर ABCD आहे दिसते A।
पहिला अक्षर काय इथे ए आहे, दुसरं कोणतं आहे बी आहे, बी झाल्यावर कोणते येईल सी येईल, सी झाल्यावर कोणतं येईल डी येईल. आलं का लक्षात? पहिला बी आहे, पहिला कोणता अक्षर आहे तर बी अक्षर आहे, आणि बी झाल्यानंतर कोणता आहे तर सी आहे, सी झाल्यानंतर कोणता आहे तर डी आहे, आणि डी झाल्यानंतर पुन्हा ए आला. समजलं का? आता आपण इथे जर सी अक्षर घेतला तर सी झाल्यानंतर इथं कोणता येईल डी येईल, डी झाल्यावर इथे कोणता आहे तर ए आहे, ए झाल्यानंतर इथं कोणता येईल तर बी येईल. आता शेवटचा बघू, इथे आपण घेतला डी, डी घेतला, डी झाल्यावर कोणता आला ए, ए झाल्यावर कोणता येईल तर कोणता येईल बी, कोणता येईल बी, बी झाल्यावर कोणता आला सी. ऐका नाही सोपी? म्हणजे याचं उत्तर काय येईल तर आपलं उत्तर येईल सी डी डी सी बी डी. अशा पद्धतीचं आपलं उत्तर येईल. समजलं का? एकदम सोपं आहे, काही कठीण नाही आहेत, एका मिनिटात सोडवता येते. चला पुढचं बघूया. चौथ्या क्रमांकाचं आहे, मोजून घेऊया. आता आपल्याला काय डॅश काय हे बघायची गरज नाही, डायरेक्ट बिलकुल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आहेत तर 15 आहे. मग 15 आहे, 15चे फॅक्टर किती पडते पटकन सांगा किती 5 3 3 5. चला पाडू पाठचे गट. 2 आणि 2 4 आणि 1 5, 2 आणि 2 4 आणि 1 5, 2 आणि 2 4 आणि 1 5 पडले की नाही 5. मग आता बघा मधातला बी इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, 2 ए दिसतंय, शेवटी ए आहे म्हणजे इथे काय असेल ए असेल, इथे शेवटी ए आहे, सुरुवातीला दोन्ही ए आहेत, इथे 2 ए आहे, इथे काय असेल ए असेल. पटापट लक्षात समजून घ्या काय करायचं आहे. सुरुवातीला 2 ए आहे म्हणजे इथे 2 आहे, प्रत्येकाकडे 2 2 ए आहे, बी आहे, त्यानंतर 2 ए आहे, 2 ए, 2 ए च्या मध्ये बी आहे, 2 ए च्या मध्ये बी आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर उत्तर असेल ए ए ए ए ए, म्हणजे 5 टाइम ए आपलं उत्तर असेल. ऐका नाही सोपी? खूप सोपं आहे, काही कठीण काहीच नाही. आपण सोप्या पद्धतीने सर्व गणित सोडू शकतो. पुढचं बघूया. 5व्या क्रमांकाचं बघा. 5व्या क्रमांकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15चे पुन्हा किती पडेल? 15चे किती पडेल तर 15चे किती पडेल तर 5 आणि 3. पुन्हा 5 5चे गट पाडू. पाडले 5चे गट. पुन्हा पाडू. पाडले का 5चे गट. पुन्हा 5चे गट पाडू. पडला. आता शेवटी एफ आहे, याही शेवटी एफ आहे, म्हणजे इथं काय असेल भाऊसाहेब काय असेल तर एफ. त्यानंतर सुरुवातीला डी आहे, नंतर ई आहे, सुरुवातीला डी आहे, नंतर ई आहे, सुरुवातीला डी आहे, नंतर ई आहे. समजलं का? शेवटी 2 काय आहे तर एफ आहे. एकदम इझी. याच्या अगोदर कोण आहे तर डी आहे. चला पटकन लिहून घेऊया उत्तर डी डी एफ एफ, डी डी एफ एफ. सोपी आहे, काही कठीण नाही. चला पुढचं 6व्या क्रमांकाचं. समजत आहे ना तुम्हाला? समजत आहे का? तुम्हाला जर या पद्धतीचे एखादं गणित आपल्याला पेपर मध्ये दिसलं आणि ते समजलं नाही तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका की आम्हाला या गणिताचं उत्तर पाहिजेत, किंवा आपल्याला कोणत्या टॉपिकवर NMHचा आपल्याला व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल सुद्धा आपण आपले मन व्यक्त कमेंट मध्ये करू शकता. त्या पद्धतीचाच व्हिडिओ आपल्याला आपल्या MN मॅथ मराठीवर भेटून जाईल. 6व्या क्रमांकाचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता इथे किती आहे तर 16 आहेत. 16 आहे तर किती पडेल 4 4. 16चे किती पडेल 4 4. पटापट पाडून घेऊ. पाडले 4. दिसतंय का? त्याच्यानंतर दिसतंय का? आता इथं 2 डबल एक्स आहे, इथे 2 डबल एक्स आहे, इथे 2 डबल एक्स असेल ना? असेल की नाही? त्याच्या अगोदर डब्ल्यू आहे, इथे मध्ये डब्ल्यू आहे, म्हणजे इथं कोणता असेल तर डब्ल्यू असेल ना? आहे का नाही? सुरुवातीला पी आहे, इथे पी आहे, म्हणजे इथे पी असेल आणि इथे पी असेल की नाही? मग आपला काय येईल उत्तर पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी एक्स. समजलं का सर्वांना? अरे बाबांनो, सोपं, एकदम सोप्या पद्धतीत. अशा पद्धतीची ट्रिक आपल्याला कुठेही मिळणार नाही. पुढचं 7व्या क्रमांकाचं गणित बघू.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहेत तर 12. मग 12 आहे तर आपल्याला आता कितीचे पाडावं लागेल डायरेक्ट पाडता येईल 6 2चे 4 3चे ठीक आहे. मग 4 3चे पाडू आपण म्हणजे आपण कितीचे पाडू प्रथम 4चे पाडून घेऊ. पाडले 4 1 2 3 4 1 2 3 4 पहिला अक्षर यम आहे पहिला अक्षर यम आहे. दुसरा कोणता येईल तर दुसरा पी येईल दिसतंय का इथे पी येईल भाऊसाहेब. त्यानंतर एक्स आहे इथेही एक्स आला इथेही एक्स आहे. त्याच्यानंतर शेवटी इथे वाय आहे तर इथे वाय येईल आणि ऑलरेडी वाय आहेत म्हणजे उत्तर काय असेल आपलं तर पी वाय पी. सोपं आहेत ऐका ना एका मिनिटात. 8व्या क्रमांकाचं बघू. 8व्या क्रमांकाचं गणित बघा. 8व्या क्रमांकाच्या गणितामध्ये काय होईल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 3 3चे गट पाडले. मग आता 3 3चे गट पाडले. पहिला पी आहे इथं तर शेवटी पी दिसतोय. पहिला पी इथं पी जर घेतला तर आहे का मध्ये यस नाही म्हणजे कुठेतरी आपली सिक्वेन्स ब्रेक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या 3 अक्षराचा मेळ या 3 याच्या बॉक्समध्ये मांडलेला आहे. मग 3 याच्या बॉक्समध्ये मांडला तर म्हणजे यामध्ये कोणता अक्षर राहिला तर टी लिहिला. इथे टी आहे म्हणजे इथं यस असेल भाऊ आणि इथं टी पी यस असेल म्हणजे आपलं उत्तर काय असेल टी एस पी. डोक्याला ताण घ्यायचा नाही. फक्त MN मॅथ मराठी वरचे व्हिडिओ पाहायचे. MN मॅथ मराठी वरचे व्हिडिओ आपण बघितले की मॅट नावाच्या पेपरची आपल्या डोक्यामधली भीतीच निघून जाईल. पुढचं बघूया 9व्या क्रमांकाचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 किती आहेत 14 आहेत. मग आता 14चे अवयव पाडले तर किती पडेल 7 आणि 2. मग एक काम करूया आपण 4 4चे पाडून घेऊया. पाडून घेऊ का 4 4 दिसतंय का राहू देऊ ना 2 पडू देऊ एकदम जास्त काही फरक नाही पडत आपल्याला. पडले तरी 4 4चे काय भाग पडते बघा. आता जी एच करून टाकू. एच जी जी एच आणि एच जी आहे का नाही. पहिले जी एच आहे मग एच जी आहे मग जी एच आहे. इथंही एच जी असेल आलं का लक्षात. पण आपल्याला हे 2 अंक इथे दिले गेलेले नाही. मग आपल्या उत्तरामध्ये जे पर्याय असेल तेच घ्यायचे. एच जी हे आपलं काय असेल तर याचं उत्तर असेल. पुढचं 10व्या क्रमांकाचं बघू. 10व्या क्रमांकाचं बघा किती आहेत 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 चौक 12 3 5 15 3 6 18 आणि 19 आहे. किती आहेत 19 आहे. म्हणजे आपल्याला गोंधळात घालणाराच प्रश्न आहे. आपण काम करू. आपल्याला 3 सी दिसते 3 3चे बघून पाडू. ग्रुप पाडले 3 3चे तर काय होतंय ते सुद्धा बघू. गेला का नाही एक 3 6 18 काही काळजी करायची नाही. 3चे पाडायचे 6चे पाडायचे काही फरक पडणार नाही. बघा 3 सी आहे 3 बी होऊ शकते. 3 बी झाले तर 3 ए होऊ शकते. 3 सी 3 बी 3 ए आहे का नाही सिक्वेन्स. ज्या पद्धतीची ही सिक्वेन्स आहे त्याच पद्धतीची ही सुद्धा सिक्वेन्स तयार झाली. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला फक्त लयबद्ध मांडणी दिलेली आहे. अंकाची फेरबदलही होऊ शकते. म्हणून आपलं उत्तर असेल BACA. एकदम सोपं एका मिनिटात. पुढचं बघूया. पुढचं बघा 11व्या क्रमांकाचं. आता आपले आले अंक. काय आले अंक. अक्षराप्रमाणे अंकांचीही बांधणी असू शकते. अंकही त्याच पद्धतीने आपला जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीने अंकही सुद्धा मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16चे गट किती पडतात तर 4 4. चला पटकन पाडूया 4. पाडले का 4 दिसतं का 4 सर्वांना झाले का 4. ओके एक थोडंसं मिस्टेक झालं. इथे पाहिजे होते 4. ओके हे 4 पाहिजे होते. हे 4 पाहिजे होते आणि शेवटचे हे 4 पाहिजे होते. बघा 4 4 मध्ये काय होईल तर 0 1 म्हणजे 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1
10 म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 100100 हे आपलं आन्सर असेल. समजलं का सर्वांना? सोपं आहे. अंकांचंही त्याच पद्धतीने 12व्या क्रमांकाचं आपण गणित बघूया. 12व्या क्रमांकाचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 म्हणजे कितीचे पडेल? एक तर 3चे किंवा 5चे. ठीक आहे, 5चे पाडूया आपण. 5 5 आणि 5 आणि हे शेवटचे 5. आता बघा इथे शेवटी 11 दिसतंय, इथे 11 दिसतंय म्हणजे इथे काय असेल? 11 असेल की नाही आपले? असेल की नाही 11? त्याच्या अगोदर 0 आहे म्हणजे याच्या अगोदर 0 असेल, इथे 0 आहेच. सुरुवातीला 1 आहे, इथे सुरुवातीला 1 आहे म्हणजे 10 झाले, इथे 0 आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर 1 1 0 0 अशा पद्धतीचं आपलं उत्तर येईल. समजलं का? म्हणजे 10 0 1 म्हणजे 10 0 1 आणि 10 0 11 सारखं आपलं उत्तर येईल. काही टेन्शन घ्यायचं नाही, डोक्याला ताणच घ्यायचा नाही. ओके, चला नेक्स्ट 13 नंबरचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23 23 24. मग 24 आहे तर मग कितीचे पडेल? एक तर 8चे पडेल. कितीचे पडेल? एक तर 8चे पडेल, नाही तर 3 5 होईल. होऊ शकते ना 3 5 8. आपल्यावर डिपेंड आहे. आपण 8 पाडू. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता बघा शेवटचे आपल्याला सर्व अंक भेटले, फक्त एक सोडला तर. कोणता? शेवटचा एकच अंक सोडला. मग आपण बघू शेवटून दुसरा इथे 2 आहे, इथेही 2 आहे म्हणजे इथं काय असेल भाऊसाहेब तर 2 असेल. मग इथे काय मिळाला? 2 म्हणजे आपल्याला हे 8ही अंक मिळाले की नाही? हेच अंक इकडे रिपीट झालेले आहे बघा. हा 1 आपण इथे लिहिला, 0 ऑलरेडी आहेत, 1 आहे, 0 आहे, पुन्हा 0 आहे, 1 आहे, 2 आहे आणि लास्टचा 1 आहे. इथे सुद्धा 1 आहे, 0 आहे, 1 आहे, पुन्हा 1 0 1 0 0 1 2 1 झाला की नाही? म्हणजे आन्सर काय असेल आपलं तर 0 1 0 1 and 2 हे आपलं आन्सर असेल. आपल्याला या संपूर्ण गणितांचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊन घ्या. आज आपण शिकलेले संपूर्ण उदाहरणे आपल्या विद्यार्थी मित्रांना समजले असतील. असेच आपण गणिताचे चला शिकूया NMS मिशन 2024-25 या सिरीज मधले वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे उदाहरणे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. यासोबतच हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या सुद्धा चॅनलला फॉलो करा. आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया आपण आपल्या पुढील अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.